हे बघा माझ्या चपात्या चालू आहेत, आता खतम झालेले आहेत. आणि तुम्ही कशी चपाती बनवता ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा माझ्या तर म्हणजे रोजची रुटीन म्हणजे हीच चपाती माझी हीच राहते, दुसरी बनवत नाही. असं नाही की बा व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी अशी बनवली, असं नाही, डेलीची आहे अशी. एकदम मस्त फुगलेली नरम. बघा हे सर्व चपात्या त्याच आहेत. तेच नाही तर वाटत असेल तुम्हाला की बा दाखवण्यासाठी केलं. हे बघा सकाळच्या शिळ्या चपात्या पण तशाच आहेत, त्याच आकाराच्या. आणि हे बघा तशाच. आणि हे आताच्या बघा, हे बघा खायला पण एकदम मस्त. चला तर आज मला बनवायची अंड्याची चटणी. तुम्हाला अंड्याची चटणी दाखवतो आम्ही आता कशी बनवतो कशी नाही. हे बघा अंड्याची चटणी बनवायची आहे. त्यासाठी 2 कांदे घेतलेले आणि टमाटर. हे बघा हे बघा 2-3 हिरव्या मिरच्या, कारण की थोडा ठेचा बनवला होता मी सकाळी, की ठेचा पण आहे म्हणून. हिरवी 2-3 मिरच्या. चला आता तेल घेऊ तयार टाकून. बस झालं जास्त तिखट नको. तेल घेऊ टाकून. आणि त्याच्यामध्ये जिरं. गॅस बंद. गॅस बंद सुद्धा आता एक गॅस चालू कर. हे दिसू दे. हे बघा कांदा टाकत आहे आता मी. जिरं तर चांगलं मस्त झालेले. कांदा आणि कांदा कापला अजून माझ्या बायडीने, माझ्या अनुबाईने कापलेला आहे आज कांदा. तिला लय आवडते कापायला. जेव्हा डोळ्याची आग झाली तेव्हा म्हणते मम्मी मी ना कापला. मी ना करत आहे ना बायडे. छान कापला का नाही. हे बघा एकदम मस्त कापला बारीक. आता लालसर थोडासा तळेपर्यंत असंच. मला दुधी खाली ठेवून देऊ. आणि हे बघा अंडे. तर मी 3 अंड्याची चटणी करणार आहे. आता टाकून घेऊ याच्यात हिरवी मिरची. दादा आता टाकून टमाटर. कसं हिरवी
हिरवी मिरचीची पण हे घ्या. अंडा भुर्जी लई छान होते. अंड्याची चटणी कधी हिरवी मिरचीची बनवते मी, कधीही बघा. थोडं ठेवता आता ते पण घेतात आपण. हे बघा आता हे तिसरं अंड. अरे वाटी भरली. वाटलं बसेल म्हणते त्यात. हे बघा वरचं पण मस्त झालं. कांदा वगैरे टमाटर सर्व मस्त भाजलं. तेवढं थोडी हळद टाकली, जसं की चवीनुसार नमक. आणि आता टाकून घ्यायचे अंडे. हे बघा अंडे टाकून. आम्ही वाटी छोटी घेतली होती म्हणून थोडं सांडून गेलं खाली. आणि आता हे करूनच ही झाली आमची अंडा भुर्जी तयार होता. अशी अंडा भुर्जी तुम्ही कसे करता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमची कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. अशी पण तुम्ही खाऊन बघा, एकदम मस्त लागते. हे बघा आणि खास करता ताव्यावरली. हे बघा आता ही झाली अंडा भुर्जी आमची तयार. आता आमची दीदी सांगेल खाऊन कशी झाली कशी नाही. दीदी हे खाऊन बघ आणि मला सांग कशी झाली. लय टेस्टी झाली ना. घास मोठा झाला का? टेस्टी झाली ना. दादा खाऊन बघायचं कशी झाली ते नक्कीच. हे बघा आता आमचा दादा पण खाऊन सांगेल कशी झाली कशी नाही. चला मग बसायचं जेवायला. आता टेस्टी आहे ना. आम्हाला तर टेस्टी लागली. तुम्ही पण अशी करून बघा, टेस्टी नक्की लागेल.